बोले छत्रपती श्री संभाजी महाराज की समोरचे दोन स्तंभ तुम्ही सर्वांनी पाहिले तर हे त्यावेळेचे सप्तमनोरे आहेत। हे त्यावेळे एकावर एक असे 7 मजली उंच होते। आज पहिला आणि दुसरा मजला याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपण याचा अंदाज लावा की त्याचा 7वा मजला किती हायटेड असावा। याला त्या काळात पूर्णपणे सजवलं जात असं। पहिल्या मजल्यापासून शेवटच्या 7व्या मजल्यापर्यंत रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, कावदिव्यांच्या पंत्या, तांब्याच्या नळखंटानं कारंजे आणि हे वैभव किती देखणं रायगडाने पाहिलं असल्याची कल्पना असावी। जर सायंकाळच्या प्रहरी याचं प्रतिबिंब एखाद्या वेळ त्या तलावामध्ये किंवा या बाल्ली किल्ल्याच्या वरती पडलेला असेल तर वास्तविक त्या बाल्ली किल्ल्याची शोभा किती देखणी पाहता आली असते। पलीकडच्या स्तंभाचा वापर केला जात होता अष्टकोनी स्तंभ। छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या सायंकाळच्या प्रहरी या ठिकाणावरती निवांत हवा खाण्यासाठी येऊन बसायच्या। याला राण्यांची गॅलरी सज्जा म्हणतात। साईडला दुसरा स्तंभ याचं नाव आहे विजय स्तंभ। विजयाचा भगवा ध्वज रायगडावरती इथे फडकवला जायचा। एकदा का भगवा फडकवला की बाजूच्या गडकिल्ल्यांना गावांना कळावं म्हणून महादरवाजामध्ये तोफेंचा आवाज पाहिला की नाही। ज्या तोफा वाजल्या तोफेंचा आवाज द्यायचा, तळागाळातल्या लोकांना कळलं जायचं गडावरून तोफेचा आवाज आल्याचा अर्थ आपल्या राजाने कोणता तरी गडकिल्ला जिंकला असा आनंदाचा संदेश रायगडात इथून दिला जायचा। पण जर का राजधानी रायगडात एखाद्या वेळेस संकट आलं गेलं तर संकटाच्या काळात त्या काळात फोन होते का? मग त्या काळात संकटाच्या काळामध्ये इथून संदेश काय द्यायचा तर या विजय स्तंभाच्या 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवायचे आणि भगवा फडकवल्यानंतर बाजूच्या गडकिल्ल्यांना आणि गावांना कळावं म्हणून या ठिकाणावरती एक स्वराज्यासाठी विजयाची पताका फडकवली जात असायची। म्हणजे आनंदाचे सुद्धा संदेश द्यायचे आणि दुसऱ्या वेळेला संकटाचा सुद्धा संदेश होतं। जर का इथून गवताची गंजी पेटवली तर या स्तंभावरून शिवाजी राजांना 8 किल्ले दिसायचे। किल्ल्यावरून किती दिसायचे? म्हणजे 8 किल्ले कोणते असायचे तर रायगडाच्या पूर्व दिशेला राजगड, तोरणा आणि लिंगाणा दिसतो। रायगडाच्या या दक्षिणेला पाहिलं तर प्रतापगड, सोनगड, चांबारगड आणि मकरंदगड पाहता येतो आणि रायगडाच्या पश्चिमेकडे मानगड असे 8 किल्ले शिवरायांना दर्शनात येतात। म्हणजे त्या बाजूच्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या वस्त्यांची जी काही लोक असायची त्यावेळी शिवरायांना भेटीसाठी किंवा शत्रूला उचकवण्यासाठी या गडाच्या चहूबाजूने फिरकली जात असायची। दुश्मनाला सुद्धा कळलं जात नसायचं। आपण आलेल्याची बातमी जर गडावर पोहोचलीच नाही तर दुश्मनाला कळलं जायचं की लोकांना कसं काय कळलं असेल तर राजांचा गणिमिका होता। हेच महाराजांचं खरं हेर खातं प्रमुख होतं। बघा आता आपण बघा गडाचा मुख्य बाल्ली किल्ला पाहूया। साहेब किल्ला किती मोठा असू द्या, मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलंय किल्ल्याचं वरचं क्षेत्रफळ 100 एकर आहे आणि पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे। पण या राजधानीवरून महाराष्ट्रातल्या 365 गडकिल्ल्यांवरती सुद्धा लक्ष वेधलं होतं। अनेक गडकिल्ले पाहिले असतील। राजधानी ज्या ठिकाणी घडवायची असते तिथे बाल्ली किल्ल्याला स्वरूप द्यावं लागतं। कारण बाल्ली किल्ला राजगडाचा जर तुम्ही पाहिलात तो जशाच तसा उभा आहे। हा बाल्ली किल्ला हिरोजिंदूकरांना बांधावा लागला होता आणि तो 22 एकरामध्ये बांधलाय। आता बाल्ली किल्ला पाहण्यासाठी जात असताना आतमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल? त्या राजांचं निवासस्थान, राण्यांचं निवासस्थान, मंत्री महोदयांची घरं, त्यांची दप्तरांची जागा, खलबतखाना आणि सर्वात महत्वाची राजसदर म्हणजे सर्वसामान्य रयतेला न्याय देण्याचं ठिकाण। अशा पवित्र जागेला आपल्या आतमध्ये जाऊन भेट द्यायचे। आपण सर्व मावळे गडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने मार्गस्थ झालो म्हणून आपण ज्या दरवाजातून चाललेला त्या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा। महाराज, आऊसाहेब, शंभूराजे, राजाराम महाराज यांच्या ज्या माना सन्मानाच्या पालख्या यायच्या ते याच मार्गाने येणं जाणं करायच्या। या पालखी दरवाजाला जुन्या काळातल्या 32 पायऱ्या आहेत। फक्त पायऱ्यांची हाईट थोडी जास्त आहे, कारण पायऱ्यांची हाईट 1.5 फुटाची। आपण आता या 2300 पायऱ्या चाललो ना, प्रत्येक पायरीची हाईट पाहिली तर 6 इंचची बघता येते। त्या काळामध्ये धावत पालखी घेऊन आतमध्ये जायची, कारण ती लोक 7 फुटापेक्षा जास्त हाईट होते, काटक आणि कणखर होते। ते इथून जाणं येणं व्हायचं म्हणून याला पालखी दरवाजा म्हणतात। साईडला एक छोटासा दरवाजा दिसतो का, याला चोरदिंडी म्हणतात। जर शत्रूने रायगडाला घेरण्याचा प्रयत्न केला, शत्रूपासून स्वतःचं बचाव कार्य करता यावं म्हणून त्याला चोरदिंडी असं ओळखलं जातं। आपण इथून आता 32 पायऱ्या चढूया आणि गडाचा मुख्य बाल्ली किल्ला पाहायला आतमध्ये प्रवास करूया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की